सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। नेहमीप्रमाणे कमी संख्येत उपस्थित असणाऱ्या आमच्या आया, त्यामुळे सर्व बाप वर्गाने व माझ्या बंधूंनी टाळ्या वाजवल्या तर मनापासून काय हरकत नाही। तुमच्यासाठी 700 किलोमीटर अंतर पार करून आले। जय श्रीराम। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आमचे व्याख्यानकार, युवा व्याख्यानकार सुदर्शन महाराज शिंदे सांगली यांचं आम्ही आज जामगाव खडका येथे जाहीर व्याख्यान घेतलेलं आहे। श्रीराम। हनुमान जयंतीनिमित्त जामगाव येथील आयोजकांनी, या समितीच्या आयोजकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम, व्याख्यानाचा कार्यक्रम राबविला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जो त्यांचा इतिहास आहे यांचं जाहीर व्याख्यान सुदर्शनजी शिंदे यांच्या वाणीतून जामगाव येथे आज पार पडलं आणि दरवर्षी असंच पुढेही कार्यक्रम हनुमान उत्सव समिती पुढं राबवेल अशी मी आशा बाळगतो आणि त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला यांच्याबद्दल त्यांचे आभार मानतो। जय श्रीराम। महोत्सवानिमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्यक्रम घेतला। यावर्षी आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम घेतला। सुदर्शन शिंदे यांना सातारा सांगलीवरून आम्ही बोलवलं आहे। त्यांनी आपल्याला शिवाजी महाराज काय आहे आणि संभाजी महाराज काय आहे याचं व्याख्यान आपल्याला व्याख्यानाच्या मार्फतात आपल्याला चांगलं समजून आणि पटवून दिलेलं आहे। हिंदुत्वाचं त्यांनी धगधगते अशा स्वरूपात आपल्या तिथे व्याख्यानकार केलं आहे आणि फार सुंदर असं व्याख्यान केलेलं आहे त्यांनी। जय श्रीराम। हनुमान जयंती उत्सव समिती जामगाव खडका यांच्या वतीनं छत्रपती शिवरायांचा, संभाजीराजांचा इतिहास आमच्या तरुण पोरांपर्यंत पोहोचावा यासाठी फार सुंदर व्याख्यानाचं कार्यक्रम आयोजित केलं। खरं तर प्रबोधनाचे कार्यक्रम फार कमी प्रमाणात आज महाराष्ट्रभर होत आहेत। जागृतीचे कार्यक्रम व्हावेत यासाठी हे मंडळ गेली अनेक वर्ष झाली प्रयत्न करते। नक्कीच येणाऱ्या काळात या प्रबोधनातनं एखादा तरी चांगला तरुण वर्ग तयार होईल एवढीच या व्याख्यानातनं आज सगळ्यांनी आशा आणि आशीर्वाद घेतलेत। धन्यवाद। मुलं 7 का सायंकाळी 9 तरी करा, ते म्हणजे 9 का काय म्हणलं, संध्याकाळी 7 ते 9 आमच्या महिलांचा वेळ टीव्ही बघायचा असतो। मग तिथं राधिका, शनाया, राणादादा, पाठक मॅडम, त्यात आता IPL चालू आहे। बरं चिकन्या टीव्हीवरती चेहरे असताना सुद्धा आज माझी जिजाऊंची माऊली, जिला वाटतं की माझ्या पोटी खरंच शिवाजीराजा, संभाजीराजा जन्माला यावा, ती माय माऊली वेळात वेळ काढून घरात न बसता राजा शिवछत्रपती ऐकायला आली। त्याबद्दल या सर्व माय माऊलींचे मनापासून आभार व्यक्त करतो। श्री हनुमान जन्मोत्सव समिती जामगाव खडका यांच्या वतीनं आज मोठा दिमाखात कार्यक्रम संपन्न होतोय। खर तर माझ्या अत्यंत लाडक्या आणि सुंदर कथा मी नेहमी सांगत असतो। तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव पांडुरंग, ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं। त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आमची वारकरी मंडळी रामकृष्ण हरीच्या गजरात जाते। त्याच विठ्ठलाचं आवाज बंद। 395 वर्ष झाली या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांना जाऊन, 395 वर्ष झाली या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन। छत्रपती शिवाजी महाराज की हा जय आजही सह्याद्रीच्या कड्या कापाऱ्यात आजही त्याच दिमाखात घुमतोय। खर तर महाराजांना आपण कधी बघितलं का? महाराजांना बघितलं आपण कुठलं तरी शिवरायांच्या मूर्तीमध्ये, महाराजांना बघितलं आपण पाठ्यपुस्तकांमध्ये, महाराजांना बघितलं आपण कुठल्या तरी अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये। अहो, ज्या राजाला कधी पाहिलं नाही, ज्या राजाला कधी बघितलं नाही, तरी त्या राजाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं। मग विचार करा, साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल। राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत अमरावतीपर्यंत तख्त पालथा घालतोय, राजा आपल्या सोबत गर्दन कापतोय गनिमांची, राजा आपल्या सोबत शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची भाजी भाकरी सोबत खातोय। ज्या राजाला कधी पाहिलं नाही, ज्या राजाला कधी बघितलं नाही, तरी तुमच्या माझ्या पिढ्या गेली अनेक वर्ष झाली राजाचा जय जयकार करतात। पण कायम दुर्दैव वाटतं,
आपल्या इथे एक शहर होतं, त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं. सरकारनं नाव बदललं, त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं. तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं. नाव बदललं, पण त्याच महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 9373 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.